आईला पोपटे हा बोल की. ते मुगीचा यावर करा इथंच बोलवलं होतं ना. अरे पण मुग लय जुन आहे ती गिर. आपल्याला काय करायचंय, किती का भांगार मुग असू दे, हा आपल्याला काय 2 पैसे इकडं 2 पैसे तिकडं ना आपलं कमिशन खिशात. हंगाशी आता कसा बरोबर बोलला तवा आपण अरबपती होणार. हा या पांडभर मुगीच्या जोरावर कायला का तू. मग ते जाऊ दे. हा. तू ते गाणं ऐकलं का रे, काल डीजेला वाजत होतं बघ. कुठलं रे? अरे ते पाकपुक काय ते. अरे डोक्यावर पडलाय का? पाकपुक नाही, झापूक झुपूक झापूक झुपूक असं आहे. आईला काय गाणं होतं लागा ते. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग, दिला तर झापूक झुपूक वाजत राहते. आईला काय माणसं नाचत होती लका. अरे 3 जणांना अशी असं करून फिट आली त्यात. बघ आणि ते दुसरं गाणं कुठलं रे? वाटाण्याला शेंगदाणा काय आहे रे ते? अरे काय लाका तू शाळेत शिकलाय का धर्मशाळेत शिकलाय? वाटाणा शेंगदाणा फुटाणा तसं नाही ते. मग वाटाण्याचा गोलदाना तुझे उडू नको, टाना टाना तुझे उडू नको, टाना टाना असं गाणं आहे ते. भावा तू मोठा होऊन लय मोठा सिंगर होणार आहेस आणि मी तुझ्यावर फुटू काढणार. अरे पण मोठा अजून किती मोठा होऊ मी? बस की आता 90 किलोचा झालोय पार. लगा लय फुगलय. ते जाऊ दे, या मुगीचं काय करायचं? अरे करू की यावार. चल आधी तू गाणं म्हण पहिल्यांदा. एक काम करू आपण, सरळ आहे ना आता इथून घरी जाऊ. हा ते मुगीवाला जेव्हा येईल तेव्हा आपल्याला फोन करीन. काय हा. इथं फालतू टाइमपास करायचंय? तेवढा आहे. आपल्याकडे वेळ आहे का? आपण माणसं कोणी वेळ आहे का आपल्याकडे? नाही वे म्हणून तर झापूक झुपूक. चला. तुमचं ना सगळं कारण आता दाजींना सांगावं लागत. अहो काय तुम्ही किती वेळ लावता? गावात गेले होते कधी गेलते कधी आले? गावातली कामं करावं का नाही? आणि मग रानातलं कोण करणार? आता तू आहे, मिवनीबाई आहे. ते मिवनीबाई इकडं सोना तुमच्याकडे येत होती, आम्ही तुमच्याकडे येत होतो. तुमची वाट बघून मला यावं लागलं. का बरं? अगं हे गेले होते जरा ना गावात काम होतं, मग त्यांना यायला उशीर झाला. मग तू यायचं ना. काय झालं काय पण? येतच तुमच्या गावात येऊन पस्तावले बाबा भाऊजी. म्हणजे नेमकं काय झालं? काय तुमच्या गावातली ती 2 टुकार माझ्या मागे येऊन कसले ते वट्टाण्याचा गोलदाना काहीतरी आणि झापक झुपूक तसली गाणी म्हणत होती. तुझ्या माग येऊन? आणि हा कोण? शेतात आलती. टुकार आपल्या गावातले टुकार कोण आहेत? गावाला सोडलेले वळू, तो लाल्यान पोपटे. अरे आणि त्यांचं काय आपल्या रानामध्ये काम गुतलं? बाया नाहीत काय आल्या रानात अजून? बाया कोण नव्हतं बाया. मी त्यांची वाट बघितली हे 2 टुकार आली आणि कसलं मला बघू बघू गाणी म्हणायला लागली. काय गेली कुठं? काय गाणी म्हणली? काय वट्टाण्याचा गोलदाना काय आणि झापूक झुपूक. तुम्हाला गाणी म्हणली ते? हा वाटण्याचा गोलदाना, हा झापूक झुपूक. हा तर आता ना, तुम्ही काही करा, तुम्हाला सांगते माझ्या बहिणीची छेड काढलेली मी ना सहन करून घेणार नाही. अरे छेड तुझ्या बहिणीची काढली, पण माझी पण मिवनी मी तर आता टपाटप कुठे? घेणार आहे त्यांना. कुठे ते रानातच आहेत का? नाही ते म्हणले घरी जायचंय. घरी जायचे का? हा ते दोघं बोलत होती मी ऐकलं. चला आता सुट्टीच देत नाही, त्या लाल्याच्या गालातच एक देणार आहे मस्त मध्ये. चला चला. त्यांना चांगला चिंगा दावा. पोपट्याला असा उलटा करूनच लाटकावणार आहे. या 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 मिवनीबाई या या इकडे या. ए पोपटे, लाल्या, ए कोण आहे रे साबण लाव्या? ये बाहेर आहे. साबण लाव्या, तुला साबण लावूनच देतो आज. ये बाहेर तू. या फुकणीच्या हो, या बाहेर. खाली उतर काय बोंबल तू रे? खाली उतर. हा. काय इकडे तुला काय इंग्रजी? नाही घ्या वाडा या खाली. घ्या. ए हरामखोर कोयता कोणाला लावतोयस? ए, तू पहिलं नीट बोलाय शिक. काय रे तुमची नाटकं बळबळ? आल्या माझी कॉलर धरल्या त्यानं. सांग त्याला काय आहे आपला रुबाब. त्याला म्हणजे तुझा कॉलर नाही, तुला कॉलर धरून फेकून लय बोलायचं नाही. ए घेऊया का याला? नाही पण झालंय काय? तू एवढा का बोलतोय? झालंय काय? सोड हे पहिल्यांदा हात खाली. हा थांबा तुम्ही. तुमचं राहू दे, तिच्या तोंडाने ऐका. सांग. अशी दोघं ना माझ्या माग येऊन गाणी म्हणत होती. ए तू काय ऐश्वर्या का मल्लिका तुझ्या मागे येऊन गाणी म्हणायला? तेवढीच काम आहे का मला? हिला सांग बर का, नाही तर असं गुडघे एवढा पाय नारड्यात घालून टान हलवीन. मी काय म्हणते, ही कुणी का असाना पण आमच्या रानामध्ये यायचं तुमचं कामच नाही. ते बी एकटी बाई असताना आम्हाला पण तुमच्या राहण्यात यायची का हाऊस नाही आली? मग कशाला आले होते? तुमच्या सासूनी बोलवलं होतं मुगीचा यावर करायला. अय वहिनी, सासूकडे जायचं होतं. त्यांच्या संग बोलू नका. काय झाले मला आधी सविस्तर सांगा. सांगितलं तुम्ही माझ्या बहिणीकडे बघून गाणे म्हणतात ए, काय?
कुणाकडे बघून गाणी म्हणली आम्ही? अशी काय चाललं होतं दोघंचे दोघं कोणतं गाणं माहिती का भाऊजी ते वाटाणा हा वाटाणा, वाटाण्या झापूक झुपूक. झापूक झुपूक नाही पण आम्ही वाटाणा म्हणू नाही तर फुटाणा म्हणू, तुम्हाला काय अडचण आहे? अहो पण तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा, पण माझ्या बहिणीकडे बघून तुम्ही म्हणताच कस काय? अहो आमचं तोंड आहे, आम्ही काय बी बोलीन. अरे पण समोर माणसं बघत जाय ना, काय बी बोलीन. अरे तू माझ्या मिवणीला बोलतो, अल्ला का मी बायकोपेक्षा मिवणी जास्त जपाय बघतो, तू माझ्या मिवणीला बोलतो. अरे तुझी मेहुणी गेली चुलीत, कुणाची कॉलर धरतोय मागा संग? अरे सज्जन माणसं आम्ही आणि आमची कॉलर धरायला लागला उभा चिरीन. हा सज्जनचे तोंड बघा, तुम्हाला नीट सांगून ठेवते, तुम्ही ह्यांना नीट झापा बघा, तुम्हाला सांगते. झापणार नाही मग? मी आता टपाटप देणार आहे. हो इकडे, हो इकडे. अरे काय भानगड झाले? अहो पण आम्ही काय म्हणतोय, आम्ही कशाला यांच्याकडे बघून गाणी म्हणू? आता देखत गाणी म्हणायची काय देखत? हा मायला हिच्यात वाटाण्याचा शेंगदाणा. हाना मिवणी बाई. ओ वहिनी, गावात इज्जत आहे पोपट पाटलाची, कुणाला तुम्ही चप्पल उगारली? तुम्हाला का का उगारली? का उगारली म्हणजे? अजून चूक म्हणणार, केली. हा? अजून म्हणणार गाणी. ए काय सांगू नको. झापूक झुपूक, ए, झापूक झापूक झुपूक. झुपूक. तेव्हा काय सांगू मिवणी बाईची माफी माग. चल नाही मागत. लाल्या जा. पोपट्या माफी मागायला तर लय मारीन. नाही तुम्हाला गावाच्या बाहेर काढायला लावलं ना सरपंचाला सांगून, मग तुमचं ए, बघायचं असतंय ते. काय? तुम्ही यांना बघून गाणे म्हणता का? मग? चला, हे माझ्या नाही, मागं येऊन मागं. थांब. अहो पण तुम्ही मला सांगा, हिचं तोंड तरी आहे का गाणं म्हणायचं वगैरे? हा ए लाल्या, तुला सांगितलंय ना आता या वहिनीला बघून गाणं म्हणायचं. ए दिला तर माझ्या काय 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 वहिनीला बघून गाणं म्हणा. हा म्हणणार. तुला दिसतंय या. मिवणी बाई, मिवणी बाई, मिवणी बाई, तुम्ही 2 मिनिट थांबा. मिवणी बाई, काय तू माझ्या बायकोला बघून बोलणार? बोल ना. नाही नाही, एक हिच्या बाईला, बायकोला बघणार. आता कसं? अरे 10 रुपये देऊन इस्त्री केला शर्ट तुझा, ऐक माझं. मी काय म्हणतोय, पण आपण हिला गाणं म्हणून गाणं बघून म्हणायचा संबंध काय? नाही ना, मग ती काय उगाच म्हणे का ती एडी टाकली बिकली असेल ती ना. नाही 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 नाही, मी नाही, काय म्हणतो बाबा. माहिती, मी काय म्हणते आता, तुम्ही ऐका, तुम्ही गपगुडी तिची माफी मागणार आहे का तुम्हाला सरपंचाकडे जायचं? चला लगेच मी चाललो सरपंचाकडे. जाऊ. सरपंचाकडे आम्ही जाऊन गाणी केस- म्हणली का मला ते सांग. माझ्या मागं उभारून म्हणत होती दोघं, तू कुठं होती? खुरपत होती. त्या मुगीच्या शेतापाशी होय? अरे ते अरे येडे, आपला काय विषय चालला होता जरा ते सांग ना. अरे त्यांचा गैरसमज झालाय. अरे आपल्याला हिच्या म्हातारीनं बोलवलं नव्हतं. अहो तुमच्या म्हातारीने आम्हाला मुगीचा व्यवहार करायला बोलावलं होतं, तिथं आम्ही आलो होतो. तुमची म्हातारी काय तिथं आली नाही. मग आम्ही गप्पा मारता मारता डीजेचा विषय काढला. अहो त्या परवा नाही का त्या पाप्याचं लग्न झालं, त्याच्या डीजेला ती गाणी लावली मग होती. मला काय म्हणायचंय, जरा माणसं कोणसं बाय माणूस जरा बघून गाणे म्हणत बरं जा. का वहिनी? नाहीतर अशाच मार खायची वेळ येईन तुमच्यावर. खाणार मार आम्ही. वहिनी आम्ही गाणी म्हणली, धड देखत म्हणली, पण मला तिथं हे वाटाणा दिसलाच नाही. बाई बघ धडतकेत वाटाणा म्हणायला मला. ए तुम्ही आधी सांगतो मा डोकं लय सटकू नका. तुम्ही गप मिवणी बाईची माफी मागा, नाही तर चाललो मी पोलीस स्टेशन कडे. माफी मागू आणि विषय सोडून देऊ. यो बाबा आपल्याला माराय काय इळा घेऊन आला या. इळा नाही, तुम्हाला मोठी काठी आणायला पाहिजे होती, सटकायला पाहिजे होतं वल्ल्या वहिनी बांबूनी. तुम्हाला तर माहित आहे माझा स्वभाव. ह्यो पोपट किती छान आहे स्वभावानं, असं का करायला लागलाय? नुसतं बाया बघूनच मिट्टू मिट्टू मिट्टू. आता कसं मुद्द्याचं बोलला. माफी माग, बाकीचं बोलू नको. ए भटक भावाने. भटक भाऊ म्हणतो, भटक भाऊने नीट मिवणी बाई म्हणायचं, मला माफ करा म्हण. कोणी बाई नाही, ताई म्हणायला. हा ताई म्हण. काय त्याच्या आईला कपाळ फुटलं आणि हिच्या म्हातारीच्या मुग्या बघायला गेलो. काय तुला का माहिती का नाही लाल्या? अरे तिच्या म्हातारीच्या मुगी फिरवला वरुटा, ते जाऊ दे. आता पाया पड नाही तो वरुटा वाटाणा आपल्या बोकांडी बसन. अरे पाया नाही, साष्टांग नमस्कार आहे वहिनी तुम्हाला. साष्टांग नमस्कार आहे. ना घासू का? हा तुमच्या बी पडतो. आमच्या नको पडू, त्यांच्याच पड. हा आणि तुम्ही अष्टपुत्र सौभाग्यवती. चला कडी लावून झोपू आपण. ए, लाल्या तुला काय निमंत्रण द्या- गप. पाय पाड. पड बाबा पड. राहू दे जा. इकडं इकडं इकडं. तू बी असंच कलिंगडावानी हा. फुगा असून आयुष्यभर बायांकडे गाणे बघू बघू वटाणा म्हणू म्हणू तू हा. कलिंगड हो. ए, चला तुमचे वटाने घरात उभू चला आता. चल चल कडी लावा आतली. चला आईला सोड रे, हात बघतो ह्याच्याकडे. हे बघ हाऊस आहे ना, कसंही करून आपल्याला आहे ना दिवाळीच्या आत घालवायचं आहे. म्हणजे का होईन, दिवाळी नंतर आहे का कांदा करता येईल त्यात. वाटलेस एखादा महिना जास्त राहू दे. आता तुम्ही म्हणता ना तसं बाबा,
माझं तर म्हणणं आहे पटकन जावं आहे का नाही. हा ना, ते कांद्याच लय अडचण आहे. मी काय म्हणतो ते हे बघा हे बी गोळा करून नाही की आपल्याला पाणी तापायला होतंय घरात. एक दिवशी ना JCB आणणार आहे मी आणि हे सगळंच आहे ना असं तिकडे रेटून घेणार आहे. मग काय तर उगाच इथं पडून राहते पावसाने भिजतय. अरे बाबा घाबरले ना मी. दाजी मला लग्न करायचंय. लग्न लग्न शुभ मंगल सावधान. हा बरोबर आहे त्याला लग्न करायचंय. लग्न तुम्हाला सांगतो 35 वय झालं. 35 मला कोण पसंत करणार. 35 नाही हो 25 वय आहे त्याचं. वय झाले लग्नाचं आहे ना. मला पोरगे बघा ह्याच्या आईला मुंग्याच्या लय चावा त्याच्या मारी. मला पोरगे बघा राव. अगं काय त्याला काय बोलतोय ते कळना, तुला त्याचं वय कळना, त्याला कुठं आलोय ते कळना. हा बिया वाढतोय हिंडतोय खुशाल ते आणि त्याचं लग्न करायचंय वय. दाजी मी असंच पित नाही. माझं लग्न होत नाही म्हणून मला प्यावा लागत. आणि आता म्हणजे दारू पिल्यावर लग्न होणार आहे का तुझं? ठीक आहे. होऊ शकतं ना, होऊ शकतं. तुम्ही तयारी करा. मी अशी दारू सोडतो. ज्या दिवशी माझं लग्न ठरलं ना त्याच्या अर्ध्या रात्री मी दारू सोडणार. मी काय म्हणते एकटाच कस काय आला इकडून? अगं काय झालं माहिती आईला मुग यायच्या तर ह्यो नाही प्यायचा तुला मित्रांनी पाजली का? तो विषय मित्राच्या बर्थडेची पार्टी होती हो. म्हणून मग एक खाबा आपण यो पितच नव्हता ग मित्राने अशी चमच्याने ना तोंड धरलं आणि ओतली त्याच्या तोंडात. काय काय दाजी तुम्ही. अरे लग्न करण्यासाठी आपण त्या लायकीच लागतो आधी. हा रुपडी कामवायची अक्कल नाही. बापाच्या जेव्हा दारू पित बोंबलत हिंडायचं कोण पोरगी देणार आहे तुला? अरे उलट तुझं लग्न जमलं ना तर मी पोरीच्या घरी जाऊन सांगन मी होणार असला ना माझा तरी निवळ भांगारी. हो दाजी तुम्हाला वाटतं आपल्याला लायक आहे ना. अहो टायगर आपण टायगर. एक शब्द टाकला का नाही एक पेरणीची लाईन लावून टाकेल पण आयला पुरीच नाही कोण. अरे काय तुझा टायगर आहे ह्यो? हा तो अंड्याचा वास चाललाय, डोळ्यात चिपडा आल्यात, बगलत गोचिड झाल्यात त्याचा. टायगर आहे ह्यो. तुम्हाला इज्जत काढायची काय माझी? तुम्हाला सिरियसनेस नाही राव. मी काय म्हणते तू आता दाजींना सांगितलंय ना ते बघतील तुझ्यासाठी मुलगी आहे की नाही हो. हे बघ तायडे माघारी ये आता तू बाजूला हो. त्यावेळे तू सांगते म्हणून मी थांबतो. जर दाजी माझं लग्न लावलं नाही तू तायडे विधवा झाली तरी चालेल. अरे नरसळ तोंडिया हा एवढा वेळ बोलला ती बोलला ठीक आहे पण माझ्या कुकावर उठतो का मग? दारू पिऊन आला ते आलं काय बी कसं कोणकडे बोलायला लागला रे. लग्न लावलं मग माझं. नाही नाही हे लागतं मला धमकी द्यायला आले इथं. होय रे हे बघ दाना दाना हालात हे. थांबा थांबा तसं नाही त्याला काही कळत नाही काय बोलतय काय नाही ते. त्याला उद्या बघते ना मी चांगली उतरल्यावर. अरे 24 तास पितय ह्याची उतरायची कवा? सकाळी पितय, संध्याकाळी पितय, दुपारची पितय. नाही नाही आता मी काय करते 4 दिवस आपल्याकडेच राहू दे ह्याला. दाजी कशाला ही पिढ्या 4 दिवस माझ्या घरात ठेवते? जाऊ दे त्याच्या घरी. दाजी जाईन घरी. सकाळी पिन, दुपारी पिन, रात्री पिन. तुम्हाला काय करायचं? मला लग्न लावा फक्त. गप्प की बाबा बोलते ना मी त्यांच्या सोबत. ह्यो काय मला धमकी द्यायला आलाय का इथं लग्न करायचं सांगायला आलाय? अहो त्याचं लय मनावर घेऊ त्याचं बोलणं तसं आहे. मी काय म्हणते तुम्ही ना ह्याला आपण घरी घेऊन जाऊ 4 दिवस राहू द्या आपल्याकडे. तुम्ही सांगा तुमच्या भाषेत. आई बापाला तर नाही ऐकत तुमचं तरी ऐकून सांगा. आई बापाला आहे ना खरं पोराची गरज नाही. पोरगी असली तरी बाज झालं. तू एक आहे ना याला असं आहे ना सरळ उसट ढकलून दे आतमध्ये महिनाभर बांधून ठेवतो. खाऊन टाकते ना वाघ बी याला. येऊ दे काय देत नाही मी. अरे मी पण लय बडा टायगर आहे. येऊ दे किती मी टायगर. बघा यो टायगर तुझा. बाबा एक काम करतो मी तुला आहे ना उद्या कुठल्या तरी डॉक्टर कडे नेतो. 4-5 इंजेक्शन टोचले ना तुला चांगली मग तुझी दारू सुटेन. लग्न लावणार का पण? दारू सोडणार का तू? मी म्हणतो तुम्हाला ज्या दिवशी माझं लग्न होईल त्या दिवशी दुपार दारू सोडणार मी. मग पोरींच्या बापांना आम्ही सांगतो दारू पितोय पण लग्न झालं की लगेच दारू सोडून देईन. म्हणजे मला जोड्याने हाणत्यान आणि तुला जोड्याने हाणत्यान. इकडे चल पायत. लाज नाही काय नाही चाललंय बोंबलत ना. आपण राहू दे की. अरे काय राहू दे की असला कसला भाऊ आहे तुझा? अरे ह्याच्यापेक्षा एखादं कुत्र पाळलं असतं ना तर ते तरी नीट राहिलं असतं. याला हाय का काय चव? बिनबुद्धीच्या अकलाच्या गाढवामुळे मला काय काय ऐकून घ्यावं लागते. आता मी तरी काय करू? मी सांगते का त्याला असं कर म्हणून? मी परत याला घरात जागा दिली ना तर तूच घराबाहेर जायचं काय? हे असलं लागतं नकोय आमच्या घरात.
आजच्या दिवस राहू दे. येतोय दारू बिरू पिऊन गावात भांडणं केली तर माझी चव जाईल. तुम्हाला काय आहे? यार 4 दिवसाचा पाहुणा. आजच्या दिवस राहू दे. हा आजच्या दिवस राही नका, पण एकतर त्याला जास्त तरी पाच म्हणजे गप झोपन ती. चला घरी बघता येईल. चप्पल दे. मग मिळून बाई बोला. कसा वाटला इव्हिनिंग वॉक? भारी. हा गावाकडचं जेवणच भारी असते. काय भाऊजी लय दिवसानं फिरायला आणलं ते पण असलं शेतात. औषध काय मग? नमस्कार. यार, ओळखलं का ना चिकू भाऊ? आले. तुम्हाला कस काय इसरण? तुम्ही जगविख्यात लालू आणि पोपट. मी काय म्हणतो चिकोराव, काय खाताय? पाहुणे कोण म्हणायचं? मिळून ये. मिळून होय. हा. अगं बाबो. दाजी बर. माझी. बर का मेवणी बाय, हा. हे तुमचं जी पाहुणा आहे ते हा. याचा नाद करायचा नाही गावात, ह्याच्या बाबतीत तोड नाही. पण इकडं कुठं चाललंय म्हणायचं तुम्ही? चालतो बाई इव्हिनिंग वॉक करत होतो. म्हणल्या मिळून बाई म्हणल्या घरात बसून कटाळा आलाय, म्हणलं थोडं फिरून आणावा. तसं बी रोज संध्याकाळचं कुत्र्याला घेऊन फिरायला जातात म्हणलं. अहो राव, फडाफडा इंग्लिश बोलतोय की पाहुणा. झालं तुम्हाला सकाळ धरून कोण भेटलं नसेल म्हणून मला गाठतंय. आणि आम्ही यांना लय इज्जत देतो, म्हणजे आमचंही मोटिवेशन आहे. बाबू भारी, भारी. म्हणजे गावात आहे ना, गावात आमच्या एक विख्यात प्रख्यात माणूस म्हणायचं का, हा. म्हणजे प्रत्येक गोष्टीत अग्रेसर पुढं. बाळ पोपट तुम्हाला म्हणतो मोटिवेशन देतो. तुला मोटिवेशनचं स्पेलिंग येतं का रे बाळा? NUT. राहू द्या कळली तुमची अक्कल. आयला तसलं मोठीच आणि यासनाचं आम्हाला आहे ना इशरायचंच नाही बरं का. अहो कधी तंबाखू खाल्ली ना आणि येस नाही म्हणताय सगळे. रोज त्या भारी चण्याच्या आणि तांबाखूच्या पुढ्या पडलेल्याच असतात. अहो, मात्र खरं आहे. ते फुटाण्याचं टरफाला असते. बरं जाऊ द्या, पण दाजी म्हणजे तुमचा लय मोठा माणूस. हा ना? हा भारीच नाव ब्रँडेड दिसतं माझं. व्यक्तिमत्व, ब्रँडेड. हा ना? अहो खिशातनं डॉलर पडते ती, डॉलर नोटा नाही. नाही. डॉलर. पडलं का ते बघतो रे. त्याच्यामुळेच अमेरिकेतनं मिस कॉल येते त्यांना. बरं. 2 दिवस भारतात असले की तिसऱ्या दिवशी अमेरिकेतनं मिस कॉल आलाच. त्या गोऱ्या बायका फोन करते ते यासनं. अयो हा, लालू. बापरे. पोपट बास बास लय झालीस तू ती माझी. बास नको पाय नको पकडू. नाही बास. म्हणजे येत नाही का? नाही येत ना. तुम्हाला सांगतो, हे माणूस आहे ना, म्हणजे कसं मोठेपणा दाखवायचा नाही. हा. कोणी सांगितलं नाही माझ्या दाजींचं एवढं गावात नाव. सांगणार बी नाही तो. नाही कसं असतंय मिळून बाई, आपण अशा गोष्टी सांगायच्या नसतात. ही जी अशी चांडी लोक जे असतात ना, हा. ती आपल्याला मोठं करतात. हा मग तुम्ही मोठं आहेच तर बरं जरा खर्च पाण्याला देता का? कसे आलेला आहे म्हणजे कसं असं 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 करत शेवटी एका स्पॉटवर आले आहे का नाही. कसं आहे माहितीये का तुम्हाला, आम्ही गरीब माणसं, हम्म. आम्ही आमच्यापेक्षा मोठ्या माणसाकडेच 2 रुपयाची मदत मागणार का नाही? हो. काय चुकतंय का त्याच्यात? नाही, हा? बरोबर आहे. जो माणूस दिलदार आहे, कधी नाही बी म्हणायचं नाही. पण काही म्हणा बरं का मिळून बाई, तुम्ही मला खरं खरं सांगा, हा. तुम्हाला एवढे सगळे दाजी, हा. त्यातला दिसायला सगळ्यात देखणा दाजी कोणता? हे काय हे दाजी माझी? हा, लागा सगळ्यात पैशानी प्रॉपर्टीनी मोठा दाजी कोणता? हेच आहे तर. तुमचं लाड कोणता दाजी करतो? हेच दाजी करतात. आणि तुम्हाला आवडतो कोणता दाजी? हे दाजी. आणि मग अरला का, अहो आमच्या गावचं भूषण आहे ते चिकू शेट, देऊन टाका 500 रुपये त्याला. काय तुम्ही बी अहो, लय मोठी गोष्ट आहे 500 रुपये म्हणजे नाही, तुम्हाला. कळलं मला का बाबा एवढी लाडी गुडी एवढं चू 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 चांगलं जे बोलणं चाललंय ते त्यासाठीच चाललंय. आता काय आता आलिया भोगासी असावी सादर. हा देऊन टाका. चला मिळून समोर इज्जत जाण्यापेक्षा. बघितलं का, तेच करावं लागतं ना चांडिया. माणूस नाही म्हणतोय का पैशाला, काढले का नाही पैसे? लय कोणी दाजीत माझी. दामकी जरा देतो ना देतो. अरे देतो. आपलं कसं आहे माहिती का, आपण लोकांच्या मदतीला जातो, लोकांना पैसे लागलं का ते द्यावं लागतात. कसं द्या, द्या. हा आता देतो मोजून देतो. देऊन टाका पटकन. आता काय मोजायचं, एखादं पडलं तरी. इकडे चालतंय, येऊ का मग? हा. दाजी 1 नंबर. ते जरा ती गाडीची चावी द्या ना, तुमच्या गाडी लागत होती जरा. जरा बाय. फाट्यावर जाऊन आलो. कसं आहे माहिती का, लोकांना जायला यायला अडचण होती म्हणून गाडी बिडी पण द्यावा लागते. नाही आहे का त्याचं कधी? नाही आहे का मनात कधी? नाही, नाही. कधी नाही. चल रे दाजी जाऊ का? बस. दाजीला लय लुटलं आता ते बस. ते शर्ट लय चांगलं आहे तुमचा. द्या ना 5 मिनिटं काढून का, जायचंय मला इथे. देतो. कसं आहे माहिती का, आता कसं असतंय लोकांना घालाय कपडे नसतात. हे. एकच कपडे. 100 रुपये घ्या की 100 रुपये. त्याला कसं पाठवायचं घरी?
हो एकच कपडे कसं महिनाभर घालत असतात म्हणून ते शर्ट बी घेऊन जातात. चपला बघू जरा का तुमच्या, आम्ही बरण्यावरच्या चपला घालून आलोय, जरा बाहेर जायचंय आम्हाला. लोकांना कसं पायाला चपला नसतात ना, मग आपण चांगल्या चपला चालायचं, त्याने बिन चपलाचं चालायचं द्या द्या चालत नाही. घे बाबा चप्पल बी घे, चप्पल बी घेऊन जा. पॅन्ट ले जोरात येऊ नाही तुमची. आता राहू दे तेवढं. राहू दे, बरं चालतंय तर राहू द्या, तुमची इच्छा आहे तर तुमच्यासाठी सोडून दिलं आम्ही तेवढं. जा हा? आपलं उशीर होतो. आमचं बी मन मोठं आहे. जा, जा. दाजी बाय. निघा. बाय. चालत चालत. मी आलो तुम्ही.